रुपाली खरं काय सांग, नाहीतर सांग. रुपाली, अगं काय झालं ते सांग ना. तू फोनवरही मला काही बोलली नाहीस. आधी तू सगळ्या गोष्टी माझ्याशी शेअर करायचीस, हो ना? बस झाला एवढा तमाशा पुरे आता. चला. थांबा देशमुख, तुम्ही तुमच्या मुलांवरती खूप चांगले संस्कार केलेत, माहितीये मला. रुपाली, तुला कोणालाही काहीही सांगण्याची गरज नाहीये. कुसुम इतकाच माझा तुझ्यावरतीही विश्वास आहे. जेपी बरोबर बोलतायत. पण आता हे जे काही फोटो पाहिले आहे त्याचं सगळ्यांना हे एक्सप्लेनेशन हवंय. ते जर एक्सप्लेनेशन मिळालं नाही तर रुपालीलाच लोक बोलतील. म्हणजे माझ्या मनात अशी शंका आहे. झालं एवढं खरंच पुरे झालं. चल रुपाली. बाबा थांबा. काकी तुझं म्हणणं बरोबर आहे. आता इथे सगळ्यांच्या मनातले गैरसमज दूर झालेच पाहिजेत. रुपाली माझ्या सांगण्यावरून रात्री बाहेर जात होती. आई बाबा, तुम्हाला मान खाली घालावी लागेल असं रुपालीने काही केलेलं नाहीये. हे तुला कसं माहित? कारण रुपालीने मला सगळं सांगितलं होतं. ती एअर हॉस्टेसच्या ट्रेनिंगसाठी रात्री बाहेर जाते. मग ती गाडी कोणाची आहे आणि त्या गाडीतून रुपाली. शशांक, ती बहीण आहे ना तुझी. आमच्या सगळ्यांपेक्षा जास्त ओळखतोस तू तिला. तरी तुला असं वाटतं की रुपाली असं काही वेडवाकडं करू शकते? बाबा, ती गाडी माझी होती. रुपालीला ट्रेनिंग वरून घरी जायला रात्री उशीर व्हायचा म्हणून मी गाडी आणि ड्रायव्हर पाठवायचो. रुपा, त्या कोर्सची फी खूप जास्त होती. तू एवढे पैसे कुठून आणलेस? हा म्हणजे त्या दिवशी मी तुझ्याकडे सुट्टे पैसे मागितले होते तेव्हा मी तुझ्या पर्समध्ये पाहिले होते. म्हणजे मुद्दामून नाही पाहिले, सहज दिसले. घर खर्चालाही तू पैसे देत होतीस. अगं बोल ना, कुठून आणलेस एवढे पैसे? मी एका कॉल सेंटर मध्ये जॉब करतेय. अगं पण तू लायब्ररीमध्ये, आणि ही नोकरी कधी लागली मग? झाले बरेच दिवस झाले. मग आम्हाला नाही सांगितलंस? भीती वाटत होती. वाटलं तुम्हाला नाही आवडणार. हाय रूपा, क्लासला येतेस ना? आज नाही जमणार. का? अगं हे खूप इम्पॉर्टंट सेशन आहे.
हे बेसिक गाईडलाईन्स वाले क्लास तो मिस केलेस ना तर पुढे काहीच कळणार नाही तुला. तू प्लीज माझ्यासाठी रेकॉर्ड करशील का? ओके ठेवते मी. बाय. बाय. आई बाबा मला खरंच माफ करा. आय एम रिअली सॉरी. आय एम रिअली सॉरी. खरंच. मलाही कुसुम सारखा विश्वास होता की तू कधी असं चुकीचं वागूच शकणार नाहीस. बाबा, तुमची रुपाली खरंच खूप हुशार आणि स्मार्ट आहे. तिची प्रोग्रेस जाणून घेण्यासाठी तिच्या इन्स्टिट्यूटच्या टीचरशी मी बोलत असतो आधेमध्ये. ते सगळे जाम खुश आहेत तिच्यावर. खूप मेहनती स्टुडंट आहे म्हणाले. अगं पण तुझ्या पगारात हे सगळं कसं भागतं? बाबा, ती खरंच जॉब करतीये आणि मी तिला सांगितलंय काही लागलं हवं असेल तर मला फोन करा. पण रूपाने तुला सांगितलं कधी? आणि हे सगळं तुम्ही दोघं मॅनेज करत होता? रुपाली, काय करत होतीस इथे? आणि कोणत्या मैत्रिणीचा वाढदिवस होता? रुपाली, मला असं वाटतंय काहीतरी झालंय. आय मीन, तू आमच्यापासून काहीतरी लपवतीयस. रुपाली बघ, तू माझ्याशी शेअर करू शकतेस. मला तुझा जीजू नाही, मोठा भाऊ समज. ओके? घरी खूप प्रॉब्लेम सुरू आहेत. दादाचा जॉब गेलाय आणि त्याने काय केलंय हे तुम्हाला माहिती आहे. पण कुसुम तर तिची सॅलरी. आईने सांगितलंय ताईच्या सॅलरीला हात नाही लावायचा. तिची पूर्ण सॅलरी बँकेत ठेवली आहे. का पण असं? नाही माहित. बरं मला सांग, तू आता इथे काय करत होतीस? लायब्ररीमध्ये मला जॉब लागलाय. तिथे खूपच कमी सॅलरी देतात. म्हणजे घर खर्चासाठी ते सफिशियंट नाही आहे. आणि माझं फक्त ग्रॅज्युएशन झालंय, त्यामुळे चांगली ऑफरही येत नाहीये. कसं मॅनेज करायचं हे नव्हतं कळत. मी पेपरमध्ये एक ऍड पाहिली पार्ट टाइम जॉबची. तिथे सॅलरी खूप चांगली देत होते. घरी देऊन मला जो कोर्स करायचा आहे त्याच्यासाठी सेव्हही होत होते पैसे. बरं, ती जाहिरात कोणी दिली होती? एका माणसाने. त्याने ऍडव्हान्स पैसेही दिलेत. रुपाली, आपण आत्ताच्या आत्ता त्या माणसाचे पैसे परत करूयात. त्यानंतर त्या माणसाचा नंबर ब्लॉक करून टाकायचा आणि कोणत्याही अननोन नंबरवरून आलेला फोन रिसीव्ह करायचा नाही. काय ना रुपाली, तो माणूस फ्रॉड असू शकतो. हे बघ, तू टेन्शन घेऊ नकोस. काय? आणि आता कसलीही घरची काळजी न करता तू फक्त तुझ्या करिअरवर फोकस कर. पैसे जे काही लागतील ते मी देईन तुला. नको, तुम्ही आधीच खूप काही करतायत आमच्यासाठी. रुपाली, घरी एवढे प्रॉब्लेम्स आहेत तर. मी नोकरी शोधतीये, तोपर्यंत मी लायब्ररीची नोकरी करीन.
कुसुमची बहीण शोभतीयस हा तू. बरं एनिवे, मी तुला पैसे नाही देत, पण तुझे प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला मदत तर करू शकतो. मला सांग, तुला कुठला कोर्स करायचा आहे? एअर होस्टेस. ग्रेट. बरं, आपण एक काम करूया, कोर्ससाठी बँकेतून लोन घेऊयात. ओके? मी बँकेत गेले होते पण त्यांनी अप्रूव्ह नाही केलं. आता करतील. आपण उद्या जाऊयात बँकेत. आता राहिला तुझ्या जॉबचा प्रॉब्लेम. माझ्या एका मित्राने नवीन IT फर्म सुरू केली आहे. मी तिथे पाहतो तुझ्यासाठी काही जॉब आहे का. मी इंटरव्ह्यू द्यायला रेडी आहे. आय नो. मी फक्त तुझा रेफरन्स दे. ओके? थँक्स जिजू. जिजूही म्हणतेस आणि वरून थँक्सही म्हणतेस. रुपाली, वी आर फॅमिली. तुमच्या सगळ्यांची काळजी घेणं ही रिस्पॉन्सिबिलिटी आहे माझी. ओके? स्वतः घरचं सगळं टेन्शन विसरून जायचं आणि फक्त तुझ्या करिअरवर फोकस करायचं. हो. आणि या लोनच्या प्रकरणाबद्दल घरी कोणालाही सांगू नकोस. काय, बाबांची तब्येत बरी नाहीये, लोनचं कळाल्यानंतर उगाच टेन्शन घेतील ते. एकदा तुझा जॉब सुरू झाला, तू सेटल झालीस की मग सांगूयात आपण. ओके? ओके. तुझ्याकडे कोर्सची फी भरायला, टोकन द्यायला पैसे आहेत? डोंट वरी, माझ्याकडे आहेत गाडीत. मला सॅलरी मिळाली की परत दे. ओके? ओके. गाडीत बस. तुमचे उपकार कसे मानावेत हेच मला कळत नाही. अनुजराव, आज 4 माणसांमध्ये तुम्ही माझी लाज राखलीत. बाबा प्लीज, आभार मानून मला परक करू नका तू. हे माझं कर्तव्यच होत आणि हे कुसुमकडूनच शिकलोय मी. माझ्या मुली माझा अभिमान आहेत. दोन्ही मुलींवर मी आजपर्यंत डोळे झाकून विश्वास ठेवत आलोय. आज त्यांच्यावरच्या विश्वासाला तडा जाण्यापासून तुम्ही वाचवलत. बाबा, मी काहीच केलेलं नाहीये. जे काही केलंय ते रुपालीने तिच्या कर्तृत्वावर केलं. हा तुमच्या मनाचा मोठेपणा झाला. कुसुम, अगं, आई बाप असून सुद्धा आम्ही पोटच्या मुलीवर क्षणभर का होईना पण अविश्वास दाखवला. पण तू मात्र खऱ्या अर्थानं रुपालीची पाठराखण केलीस. बाबा, ती माझी धाकटी बहीण आहे. तिचा स्वभाव माहिती आहे मला आणि ती असं चुकीचं कधीच वागू शकत नाही यावर माझा विश्वास होता. मी जर आज तिच्यावर अविश्वास दाखवला असता तर मीच कुठेतरी कमी पडले असते. रुपा, 9 महिने मी तुला पोटात वाढवली, लहानाची मोठी केली, पण आज कुसुमनी जो विश्वास दाखवला ना, तुम्ही नाही दाखवू शकले. गेल्या काही क्षणांमध्ये
माझ्या मनात इतके वाईट विचार येऊन गेले की नुसतं आठवलं तरी माझी मलाच लाज वाटते. रुपाली, कुसुम, मला माफ करा. आई असं नको बोलूस, यात तुझी काहीच चूक नाहीये. सत्य जाणून न घेता हे फोटोज ज्यांनी सगळ्यांसमोर दाखवले त्यांनी हा गुन्हा केलाय. वासंतीचं खरं आहे बाळा, आम्हीच चुकलो. कुणी कसंही वागलं तरी आम्ही मुलींवर विश्वास दाखवायला कमीच पडलो. बाबा तुमचं काहीही चुकलेलं नाहीये. कुसुम बरोबर बोलते. ज्याने हे सगळं केलंय त्याला मी आज सोडणार नाही. आज जे काही घडलं ते खूप लाजिरवाणं होतं. आपल्या घरात बोलवून आपल्याच माणसांचा हा असा अपमान झालाय, हे बरोबर नाही झालं. आज इथे जो काही कांड घडलाय ते मी घडून आणलंय हे घरी कळता कामा नाही. रीनाला कुसुम आवडत नाहीये मला माहित होतं, पण रीना इतक्या खालच्या पातळीवर उतरेल असं नव्हतं वाटलं मला. आज तिने सगळ्या लिमिट्स क्रॉस केल्या. अनुज, ज्याने कोणी हे काम केलंय ना तो विकृत मनोवृत्तीचा माणूस आहे. चार चौघात असा अपमान करणं तेही कारण नसताना हा गुन्हा आहे आणि अशा माणसाला शिक्षा ही व्हायलाच हवी. रुपाली रात्री बाहेर जाते ही गोष्ट फक्त मला माहिती होती. नक्की डेट आठवत नाहीये, पण मी रिसेंटली तुला पाहिलंय MG रोडला. स्वरा, मगाशी तू रुपालीला म्हणालीस ना की तू तिला MG रोडवर पाहिलं होतंस म्हणून. दिस इज टू मच ब्रो. तू हिच्यामुळे माझ्यावर संशय घेतोयस. संशय नाही, मी माझ्या कानाने ऐकलंय. मी ते जस्ट विचारत होते. तू या बाहेरच्या लोकांसाठी माझ्यावर का संशय घेतोयस? हे बघ स्वरा, ही बाहेरची माणसं नाहीयेत. आपल्या घरातलीच आहेत. माइंड युअर लँग्वेज. नो डॅड. ब्रो माझ्याशी फर्स्ट टाइम इतका रूड वागतोय जस्ट बिकॉज ऑफ रुपाली. पाहिलंच ना आंटी, बघ ब्रो माझ्यावर संशय घेतोय. स्वरा शांत बस. हा, पर मी मॅडमला पाहिलं होतं टीव्ही जवळ. हो, मी आय मीन गेले होते तिथे आपला व्हिडिओ चेक करायला. हा म्हणजे आपले फॅमिली फोटोज मी नीट अपलोड झाले की नाही ते चेक करायला गेले होते. पण ते चेक करून झाल्यावर मी पेन ड्राईव्ह तिथे ठेवलं आणि निघाले. आणि मगाशी तुम्ही जे बोलत होतात ते? ऑफकोर्स. अरे असले फोटो दाखवले गेले, काळजी वाटली मला, पण तुम्ही त्याचा असा अर्थ लावाल वाटलं नव्हतं मला. हे काम घरातल्या माणसाचंच आहे. याने स्वार्थासाठी बाहेरच्या माणसाची मदत घेतली. डोंट वरी बाबा, ते शोधणं फार कठीण नाहीये. मला मनापासून असं वाटतंय, रुपाली सारख्या नाकासमोर चालणाऱ्या मुलीवर असे आरोप मला विश्वासच बसत नाहीये.
ही अनुजची काकी फुल टू आयटम आहे. एवढे सगळे तिला प्रश्न विचारून डाऊट घेत आहेत, पण ती सगळ्यांना पुरून उरतीये. ओ, जिनं गोव्याला कुसुमला सगळ्यांसमोर एम्बॅरेस्ड करायचा प्लॅन केला होता. ही बाई कामाची आहे. सरनोबतांच्या घरात घुसायचं असेल तर हीच आपल्याला मदत करू शकते.